हॅलो फ्रेंड्स, मी दीक्षिता रॉड्रिक्स, सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट. आत्महत्या यांचे प्रमाण फार वाढत चाललेले आहे. लहान मुलांपासून किशोरावयापर्यंत तर थेट प्रौढांपर्यंत ही मजल जात आहे. किशोरावयीन मुले ही पाऊल का उचलत आहेत? आपल्या स्वतःच्या जीवनाचा शेवट आपण करावा ही वेळ का येत आहे? जबाबदार कोण? पालक, मित्र, समाज की ते स्वतः? सुसाईड करण्याआधी त्यांची मनस्थिती, मानसिक अवस्था, मेंटल हेल्थ कशी असावी या विषयावर विचार करणे फार महत्त्वाचे आहे. आत्महत्येवर आधारित एक कविता या कवितेच्या माध्यमातून मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि वेदनांच्या खोल गर्भातून आलेली ही कविता कुणाच्याही दुःखाला शब्द देण्यासाठी आहे, त्याच वेळी सहानुभूती आणि आशेचा संदेशही पोहोचवत आहे. शेवटचा श्वास क्षणाक्षणाला लढत होतो, हसऱ्या चेहऱ्यामागे झगडत होतो. मनातल्या खोल जखमा त्या कोणालाच कशा दिसत नव्हत्या. जगासमोर हसून चालायचं, पण आतून मात्र हरवून जायचं. सगळ्यांना वाटायचं ठीक आहे तो, पण स्वतःशीच रोज हरत होता तो. काहीच शिल्लक उरलं नाही असं त्याच्या मनात घोंगावत होतं काही. थकवा होता, दुःख होतं, आयुष्य फक्त ओझंच वाटत होतं. तो मेलाच नाही, शांतता शोधत होता, कदाचित थोडा आधार शोधत होता. एक हात हवा होता त्याला, थोडं प्रेम, थोडं समजून घेण्यासाठी. आज तो नाही, पण प्रश्न मात्र आहेत. आपण कुठे होतो? का नजरेआड राहिलो आपण? कदाचित एक संवाद वाचवू शकला असता. एक मिठी, एक तू आहेस महत्वाचा असं सांगणं. आज शिकूया नजरेआड न राहता, हसणाऱ्यांच्या मागचं दुःख ओळखूया. थोडं थांबू, थोडं ऐकू, कुणासाठी तरी आशा होऊया. याविषयीचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबवरती अपलोड करणार आहे, तर नक्की पाहावा. थँक्यू.